खुशखबर 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 राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर। आजपासून डिसेंबरचा हप्ता वाटायला सुरुवात आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। बँकांना दिले ऑर्डर, मुख्यमंत्री काय म्हणाले, कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू, याची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज। राज्यातील लाडक्या बहिणींसाठी सरकारने आता 2100 रुपये हप्ता ठरवला आहे, परंतु हा हप्ता कधी येणार अशी सगळ्या बहिणींना उत्सुकता लागली आहेत। राज्यातल्या लाखो आणि हजारो महिलांचे फॉर्म रिजेक्ट होत आहे, कोणाला पैसे भेटणार कोणाला नाही। रितेश नाण्यांचं वक्तव्य काय, त्याच्यावरून आता नवीन वाद पेटणार का, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर पसरत आहे। त्यामुळं बऱ्याच महिलांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे। तर लाडक्या बहीण योजनेचे सगळ्यांना सरसकट मिळणार पैसे, कोणाचेही फॉर्म यानंतर रिजेक्ट होणार नाही, कारण की ज्या महिलांना यापूर्वी पैसे भेटले त्यांनासुद्धा आता 2100 रुपये हप्त्याप्रमाणे पैसे वाटप सुरू होणार। आणि ज्या महिलांना आत्तापर्यंत 1 रुपयासुद्धा भेटला नाही त्यांनासुद्धा आत्तापर्यंतचे 6 हप्ते सरकार जमा करणार, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री थोडक्यातच करतील। मागेच 1-2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं की येत्या 2 ते 4 दिवसामध्ये लाडक्या बहिणींचा हप्ता वाटप होणार सुरुवात, आणि लाडक्या बहिणीमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं। परंतु परत पुन्हा अफवांना बळ मिळालं आणि म्हणले जाते की आता लाडक्या बहिणींसाठी निकष ठरले जाणार। या निकषानुसार लाडक्या बहिणींच्या घरामध्ये जर 4 चाकी वाहन असेल किंवा 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल त्यांना याचा लाभ मिळणार नाही। त्यानंतर अजून दुसरी अफवा होती की ज्यांच्या घरी जास्त काही शेती आहे त्यांनासुद्धा याचा लाभ मिळणार नाही। अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा सध्या पसरलेल्या होत्या, परंतु या अफवेचं खंडन माननीय आदिती तटकरे मॅडम यांनी केलं आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की कोणत्याही लाडक्या बहिणीचे पैसे कट होणार नाही, कोणत्याही लाडक्या बहिणी अपात्र होणार नाही, सर्व लाडक्या बहिणींना लाभ मिळणार। तसंच भाजपचे आमदार आणि नेते नितेश राणे यांनी एक महत्त्वाची पत्रकार परिषदेमध्ये मागणी केली सरकारकडे की ज्या कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त अपत्य आहे अशा कुटुंबांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ देऊ नये। तसंच त्यांनी सांगितलं की आदिवासी समाज वगळता ही अट सगळ्यांसाठी लागू करावी। तर अशी महत्त्वाची त्यांनी मागणी केल्यानंतर राज्यामध्ये बऱ्याच महिलांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला। बऱ्याच महिलांना वाटू लागलं की आमचे फॉर्म रद्द होणार का, आम्ही आता परत पुन्हा अपात्र होणार का, कारण की बऱ्याच कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त अपत्य असल्यामुळे बऱ्याच महिलांमध्ये हा मोठा संशय निर्माण झाला होता, संभ्रम निर्माण झाला होता। परंतु तसं अजून सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही, त्यामुळं कुणीही घाबरू नका, कोणाचेही फॉर्म रद्द होणार नाही, सगळ्यांना सरसकट पैसे मिळणार। ज्या महिलांना यापूर्वी पैसे भेटले त्यांना परत पुन्हा आता लवकरच लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार आणि त्याची तरतूद आता हिवाळी अधिवेशनामध्ये होणार असून राज्य सरकार आता याकडे कसं बघतं आपण त्याकडे लक्ष देत आहे। तसंच सुधीर मुनगंटीवार यांच्या शब्दानुसार डिसेंबरचा हप्ता एवढ्या 2 ते 3 दिवसात येणार का, यासाठी सुद्धा आपण बघत आहोत आणि त्यावर जे पण अपडेट येईल त्यावर आपण फास्टमध्ये व्हिडिओ बनवू। तसंच आपले मुख्यमंत्री सुधीर मुनगंटीवार साहेब आणि सर्वांना हीच विनंती आहे की तुम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे आता लवकरात लवकर लाडक्या बहिणींचे 2100 रुपये हप्त्याप्रमाणे पैसे चालू करावे, कारण की लाडक्या बहिणींनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करून यांना परत पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये सत्तेत आणलं। अजूनपर्यंत यांनी आश्वासनाप्रमाणे 2100 रुपये हप्ता चालू केलेला नाही, त्यामुळे राज्यातल्या लाखो महिलांना याची प्रतीक्षाता आहेच। परंतु जे विरोधक आहे त्यांनी सुद्धा आता टीका करण्याचं काम चालू केलेलं आहे आणि बरेच विरोधक यांना टीका करून म्हणत आहे की लाडक्या बहिणींचे पैसे कधी देणार। लाडक्या बहिणींबद्दल बऱ्याच टीका होत असल्यामुळं सरकारने या गोष्टीचं गांभीर्य बघत लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यावर 2100 रुपये हप्त्याप्रमाणे जमा करणं गरजेचं आहे। त्यामुळे लवकरच सरकार आता डिसेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा करणं आणि लवकरच बँकांना ऑर्डर देऊन आजचा दिवस महत्त्वाचा आहे असं सांगत सगळ्या महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी देणार आहे। त्यामुळे सगळ्या महिलांनी प्रतीक्षा करा।